A very good morning, students. In this video I will explain you the next part related to basics of computer programming. The type of application development. So application development is the process of creating a computer program or a set of programs to perform the different tasks that a business requires, from calculating monthly expenses to do scheduling sales X reports. Applications help businesses automate process and increase efficiency. Every app building process follows the same steps: gathering requirements, designing prototypes, testing, implementation and इंटिग्रेशन. ओके, सो ॲप्लिकेशन डेव्हलपमेंट म्हणजे काय की आपल्या दैनंदिन जीवनातल्या ज्या काही आपण आपल्या दैनंदिन जीवनातली जी काही कामे आपण मॅन्युअली म्हणजे पेपरवरती करत होतो ती जर आपल्याला कॉम्प्युटरवरती करायची असतील तर कॉम्प्युटरवरती त्याच्यासाठी आपल्याला ॲप्लिकेशन डेव्हलप करायला लागतं आणि त्या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून आपण आपले जे काही मंथली एक्सपेन्सेस आहेत ते कॅल्क्युलेट करू शकतोय, बिझनेससाठी लागणारी प्रोसेस करू शकतोय किंवा बँकिंग क्षेत्रामध्ये लागणारे जे काही कॅल्क्युलेशन्स आहेत ते करू शकतोय. आता फॉर एक्झाम्पल मायक्रोसॉफ्ट एक्सेल सगळ्यांना माहिती असेल तर त्या एक्सेल शीटमध्ये आपण वेगवेगळे स्प्रेडशीट्स तयार करू शकतो कॅल्क्युलेशनसाठी, आपल्या दैनंदिन एक्सपेन्सेससाठी, बँकेसाठी, वेगवेगळ्या पतसंस्थांसाठी. तर ह्या सगळ्या ॲप्लिकेशन तयार करण्याची जी काही प्रोसेस आहे किंवा स्टेप्स आहे किंवा प्रक्रिया ती सेमच आहे सगळ्यांसाठी. म्हणजे काय की पहिल्यांदा आपल्याला जी काही इन्फॉर्मेशन लागणार आहे ती गोळा करणे, ती गोळा केल्यानंतर आपल्याला ॲप्लिकेशन कुठल्या पद्धतीनं पाहिजे कॉम्प्युटरवरती त्याचं एक कच्चं मॉडेल तयार करणे, त्याच्यानंतर ते पक्क्या मॉडेलमध्ये रूपांतर करणे, झाल्यानंतर त्याच्यामध्ये माहिती घालून ते टेस्ट करणे, म्हणजे आपण दिलेली माहिती ही अचूक पद्धतीने घेऊन त्याच पद्धतीने अचूक आपल्याला रिपोर्ट मिळतो का नाही, म्हणजे आपलं आउटपुट जे रिझल्ट आहे ते मिळते का नाही हे बघणे. राईट. तर अशा पद्धतीचे वेगवेगळे आपण ऍप्लिकेशन्स कॉम्प्युटरवरती करू शकतो. तर वेगवेगळे टाइप्स आहेत ह्या ऍप्लिकेशनचे कॉम्प्युटरमध्ये. तर ते कुठले कुठले टाइप्स आहेत? सो फर्स्ट टाइप इज डेस्कटॉप ऍप्लिकेशन डेव्हलपमेंट. So desktop application development can provide you a user-friendly, efficient and customized desktop application that can run offline. These apps basically help business meet their respective need. डेस्कटॉप ऍप्लिकेशन म्हणजे काय की कॉम्प्युटरच्या स्क्रीनवरती तुम्हाला जे काही ऍप्लिकेशन्स दिसतात त्याला डेस्कटॉप म्हणतात. ते ऑफलाईन असतात, म्हणजे इंटरनेट त्याला पाहिजेच असं नसतं. आता फॉर एक्झाम्पल सांगते, तुम्हाला सगळ्यांना मायक्रोसॉफ्ट वर्ड माहिती असेल तर मायक्रोसॉफ्ट ऑफिस माहिती असेल तर मायक्रोसॉफ्ट ऑफिसमध्ये काय काय असतं? वर्ड असतं, पेंट असतं, एक्सेल असतं, पॉवर पॉइंट असतं, बरोबर आहे. तर ह्या दैनंदिन गरजेसाठी वापरले जाणारे हे ऍप्लिकेशन्स आहेत, हे डेस्कटॉप ऍप्लिकेशन आहेत. हे ऍप्लिकेशन्स यूज करण्यासाठी आपल्याला इंटरनेटची गरज लागते का? नाही. तर अशा पद्धतीचे जे काही ऍप्लिकेशन्स असतात किंवा डेव्हलप केले जातात तर त्या ऍप्लिकेशनला काय म्हटलं जातं? डेस्कटॉप ऍप्लिकेशन. त्याच्यानंतर पुढचा प्रकार आहे, पुढचा टाइप आहे वेब ऍप्लिकेशन. So web application development is a creation of app programs that reside on a remote computers and are divided to users over the internet. वेब ऍप्लिकेशन म्हणजे काय की इंटरनेट साठी लागणारे जे ऍप्लिकेशन आहे. इंटरनेट म्हणजे काय माहिती आहे सगळ्यांना? इंटरनेट म्हणजे काय की इंटरनेट एक जाळ आहे. ओके, तर त्याच्या माध्यमातून आपण घर बसल्या म्हणजे आहे त्या ठिकाणी जगातल्या कुठल्याही गोष्टीची माहिती मिळवू शकतो. राईट. तर ती माहिती मिळवण्यासाठी सुद्धा कॉम्प्युटरवरती वेगवेगळे प्रोग्राम्स केले जातात, ऍप्लिकेशन्स केले जातात. ते आपण क्लिक करतो आणि आपल्या समोर येते क्षणार्धात ती माहिती, बरोबर आहे. पण ह्याच्यामध्ये जी प्रक्रिया असते की आपण माहिती दिल्यानंतर आपल्या समोर जे ओपन होते ह्यामध्ये काही सेकंदात एक प्रोसेस, एक प्रक्रिया होत असते आणि ती प्रक्रिया करण्यासाठी कॉम्प्युटरमध्ये बऱ्याच प्रोग्रामिंगच्या कन्सेप्ट, ऍप्लिकेशन डेव्हलपमेंट, वेब ऍप्लिकेशन डेव्हलपमेंटच्या कन्सेप्ट वापरल्या जातात. म्हणजेच काय की एकाच रिमोट कॉम्प्युटरला, ज्याला आपण सर्व्हर म्हणतो, त्या सर्व्हरवरती तो सगळा सेटअप ठेवलेला असतो आणि तो मल्टिपल कॉम्प्युटर्समध्ये काय केलेला असतो? डिवाइड केलेला असतो. तर ते जे काही पेजेस आपल्यासमोर येतात किंवा जी माहिती आपल्यासमोर येते तर ते तयार करण्यासाठी वेगळे ऍप्लिकेशन्स कॉम्प्युटरमध्ये डेव्हलप केले जातात. नंतर मोबाईल ऍप्लिकेशन. मोबाईल ऍप्लिकेशन डेव्हलपमेंट. मोबाईल ऍप्लिकेशन डेव्हलपमेंट इज द प्रोसेस ऑफ क्रिएटिंग ऍप्स दॅट रन ऑन एनी मोबाईल प्लॅटफॉर्म. मोबाईल्स आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहेत, आपल्या प्रत्येकाच्या हातात आहे मोबाईल, कारण सध्याचं युग हे मोबाईल आणि संगणकचं युग आहे. राईट. तर त्या मोबाईलवरती पण तुम्ही बरेच ऍप्लिकेशन्स यूज करता, बरोबर आहे. तर ते ऍप्लिकेशन्स सुद्धा तयार करण्यासाठी पहिल्यांदा काय केलं जातं की कम्प्युटरवरतीच अँड्रॉइड प्रोग्रामिंग लँग्वेज थ्रू
ते ऍप्लिकेशन तयार केलं जातं आणि ते मग कम्प्युटरमध्ये फीड केलं जातं. कम्प्युटरमध्ये आपण डायरेक्टली कुठलंही ऍप्लिकेशन तयार नाही करू शकत. ते डायरेक्टली आपण फीड करतो आणि इन्स्टॉल करतो. फीड करतो म्हणजेच काय इन्स्टॉल, पण ते तयार करण्यासाठी सुद्धा संगणकाची म्हणजेच कॉम्प्युटरची मदत घेतली जाते आणि त्याच्यासाठी सुद्धा वेगवेगळे कम्प्युटर प्रोग्रामिंग बेसिक्स कन्सेप्ट अवेलेबल आहेत की ज्याच्या माध्यमातून आपण वेगवेगळे मोबाईलचे ऍप्लिकेशन सुद्धा काय करू शकतो, डेव्हलप करू शकतो. त्यानंतर चौथा प्रकार आहे डेटाबेस ऍप्लिकेशन डेव्हलपमेंट. डेटाबेस applications are designed to collect, organize and manage the information efficiently, right? जर आपण जी कच्ची माहिती आहे जी गोळा करतो, जी आपल्या ऍप्लिकेशनला लागणारी असते, तर तशा पद्धतीचे सुद्धा डेटाबेस ऍप्लिकेशन आपण तयार करतो. त्याच्यामध्ये एक चांगल्या स्ट्रक्चरमध्ये, फॉर्मॅटमध्ये किंवा साच्यामध्ये आपण इन्फॉर्मेशन घालून त्याच्यावरती सुद्धा प्रोसेसिंग करू शकतो. आता मायक्रोसॉफ्ट ऍक्सेस हे सगळ्यांना माहिती आहे, मायक्रोसॉफ्ट ऑफिस मधलं, तर हे डेटाबेससाठी वापरलं होतं. म्हणजे टेबल फॉर्मॅटमध्ये आपण डेटा, आता एक क्लास आहे सपोज, मी एक्झाम्पल घेते, तर क्लासचं काय काय रेकॉर्ड आपल्याला वर्षभर लागतं. इव्हन पासआउट झाल्यानंतर की विद्यार्थ्याचं नाव, त्याचा रोल नंबर, किती विषय होते त्याला, प्रत्येक विषयात काय सरासरी गुण मिळाले, त्याला आवडते छंद काय होते, तो कुठे राहत होता, त्याच्या पालकांचा नंबर, त्याचा पूर्ण पत्ता काय, त्यानंतर त्या विद्यार्थ्याच्यात एक्स्ट्रा काय गुण होते, वर्षभरात त्यानं कुठल्या कुठल्या ऍक्टिव्हिटीमध्ये भाग घेतला, कशात नंबर मिळवले, राईट. तर हा जो डेटा आहे, हा डेटा सुद्धा आपल्याला कम्प्युटरमध्ये आपण फीड करू शकतो, त्याच्यावर चांगल्या पद्धतीने प्रक्रिया करू शकतो आणि तो डेटा एका चांगल्या स्ट्रक्चरमध्ये म्हणजे फॉर्मॅटमध्ये, साच्यामध्ये आपण तयार करून आपल्याकडे ती माहिती ठेवू शकतो कम्प्युटरवरती. त्यालाच डेटाबेस ऍप्लिकेशन डेव्हलपमेंट. तर हे झाले वेगवेगळे ऍप्लिकेशन डेव्हलपमेंटचे टाईप. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आहे, नेक्स्ट पॉईंट इज युनिक फीचर्स ऑफ प्रोग्रामिंग लँग्वेज. जी काही प्रोग्रामिंग लँग्वेज वापरली जाते हे ऍप्लिकेशन डेव्हलप करण्यासाठी, तर त्या प्रोग्रामिंग लँग्वेजचे काही युनिक फीचर्स आहेत. तर ते कुठले आहेत आपण बघूया. The popularity of a programming language depends on the feature and utilities it provides to programmers. The features that a programming language must have to stand out are the following. First is simplicity. The language must offer clear and simple concepts that facilitate its learning and application in a way that is simple to understand and maintain. Simplicity does not mean that it can be subtracted from the optimal power of functioning. Second is naturalness. This means that its application in the area of which it was designed must be done naturally, providing operators, structures and syntax for operators to work efficiently. An abstraction, it is the ability to define and use complicated structure or operations while ignoring some details which influence writing ability. पहिले 3 बेसिक फीचर्स आहेत, सिम्प्लिसिटी, नॅचरलनेस आणि ऍब्स्ट्रॅक्शन. सिम्प्लिसिटी म्हणजे काय की कन्सेप्ट हे सिम्पल आणि क्लिअर असल्या पाहिजेत. नॅचरल म्हणजे ती नॅचरल असली पाहिजे लँग्वेज, त्याचे सिंटॅक्स आणि स्ट्रक्चर प्रॉपर ऑर्डरनी फॉलो करता आलं पाहिजे. ऍब्स्ट्रॅक्शन म्हणजेच काय, डिटेल्स माहिती न घेता आपल्याला जेवढी माहिती लागणार आहे तेवढीच माहिती आपण ती घेऊन बाकीची जी काही इन्फॉर्मेशन आहे ती हाईड करून तेवढ्याच माहितीवरती आपल्याला प्रोसेसिंग कॉम्प्युटरवरती करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर पुढचे युनिक फीचर्स आहेत, इफिशियन्सी. प्रोग्रामिंग लँग्वेज मस्ट बी ट्रान्सलेटेड अँड एक्झिक्युटेड इफिशियंटली सो एज नॉट टेक अप टू मच मेमरी स्पेस or require too much time. Structuring the language allows programmers to write their codes according to structured programming concept to avoid creating errors. Compactness. With this characteristic, it is possible to express operations concisely without having to write too many details. And locality refers to the codes concentrating on the part of the program with which you are working at a given time. इफिशियन्सी म्हणजे काय की जास्त मेमरी स्पेस न घेता किंवा जास्त मॅक्झिमम टाइम न घेता एक्झिक्युशनला फास्ट, क्विक, इझी एक्झिक्युशन झालं पाहिजे. स्ट्रक्चर म्हणजेच काय, प्रत्येक प्रोग्रामिंगचं स्ट्रक्चर, सिंटॅक्स ठरलेलं आहे, व्होकॅब्युलरी ठरलेली आहे, तर त्याच पॅटर्नमध्ये प्रोग्रामरला अलो केलं पाहिजे की ह्या पद्धतीनं तू प्रोग्राम तयार कर जेणेकरून मिस्टेक्स होणार नाहीत. कॉम्पॅक्टनेस म्हणजे काय की ही कॅरेक्टरिस्टिक अशी आहे की आपण ऑपरेशन जे काही इझिली मांडायचे आहेत, मोर डिटेल्स द्यायचं नाही, आपल्याला जेवढं लागणार आहे तेवढंच डिटेल्स मांडायचे आहेत. आणि लोकॅलिटी म्हणजे काय, दिलेल्या वर्किंग टाइम मध्ये आपण हे काम फिनिश करायचंय. ओके, तर जॉब ऑपॉर्च्युनिटीज. ओके, ह्या कॉम्प्युटर प्रोग्रामिंग माध्यमातून आपल्या भारतामध्ये जे काय आयटी सेक्टर्स आहेत मोठमोठ्या सिटीमध्ये, म्हणजे जसं की चेन्नई, हैदराबाद, बेंगलोर, मुंबई, पुणे, नोएडा, दिल्ली, तर ह्या भरपूर ठिकाणी ह्या कॉम्प्युटर प्रोग्रामिंग लँग्वेजच्या माध्यमातून, याच्या नॉलेजच्या माध्यमातून आपण वेगवेगळ्या रोल्सवरती
कंपनीमध्ये काम करू शकतो. तर ही सुरुवात कुठून होते, तर ही सुरुवात ज्युनियर सॉफ्टवेअर प्रोग्रामर पासून होते. अप टू तुम्ही कुठं जाऊ शकता, सिनियर सॉफ्टवेअर प्रोग्रामर, टेक्निकल आर्किटेक्ट, टीम लीडर पर्यंत जाऊ शकता. एकदा जर तुम्ही कंपनीमध्ये एंट्री लेवल केला, म्हणजे तुमची एकदा का कंपनीमध्ये कॅम्पस थ्रू एंट्री झाली की तिथून तुम्ही तुमच्या एक्सपिरियन्सवरती तुम्ही हाय रोल्सवरती पोहोचू शकता. तर सध्या आपल्या भारतामध्ये, आपल्या इंडियामध्ये, तसेच आउट ऑफ कंट्रीमध्ये प्रोग्रामिंग लँग्वेज म्हणजे ॲज अ प्रोग्रामर म्हणून भरपूर कम्प्युटर प्रोग्रामिंगसाठी स्कोप आहे. तर आपल्याला प्रत्येकाला काही ठराविक लँग्वेजेसमध्ये स्किल संपादन करून आपण वेगवेगळ्या डिफरंट पोझिशन्सवरती आपले स्किल्स वापरून आपण जॉब काय करू शकतो, अचीव्ह करू शकतो. तर सध्या येणाऱ्या काळामध्ये, आगामी काळामध्ये सुद्धा कम्प्युटर प्रोग्रामिंग मध्ये आपल्याला भरपूर संधी उपलब्ध होणार आहेत. तर त्या संधीचा आपण काय करून घेतला पाहिजे, चांगला उपयोग करून घेतला पाहिजे. आणि ही तुमची आता सुरुवात असल्यामुळं तुम्ही आत्तापासूनच तुमच्यामध्ये कम्प्युटर प्रोग्रामिंगच्या स्किल्स ज्या काय आहेत टेक्नॉलॉजीच्या, त्या डेव्हलप करून तुम्ही सुद्धा एक सिनियर सॉफ्टवेअर डेव्हलपर म्हणून उच्च स्थानी कुठल्याही आयटी सेक्टर मध्ये काय करू शकता, चांगल्या कंपनीमध्ये काम करू शकता. So there are different job positions or applications areas for career in programming language where an individual you can apply on his or knowledge. In India there are different sites where you can check the openings or open job positions for different roles like senior engineer, technical architect, team leader. It helps in making yourself available for entry level programming position. Once you have experience in this language, then you are available for higher roles as well. Okay, so computer programming language allows us to give instructions to a computer in a language that computer understands just as many human based language exist. The portion of the language that a computer can understand is called a binary. Translating programming language into binary is known as compiling. So each language from C to Python has its own distinct features. So many times there are commonalities between programming language. सो डिफरंट हाय लेवल प्रोग्रामिंग, खूप वेगवेगळ्या पद्धतीचे प्रोग्रामिंग लँग्वेज ह्या कम्प्युटर मशीनमध्ये अवेलेबल आहेत. प्रत्येक प्रोग्रामिंग लँग्वेजची स्वतःची ओळख ही वेगळी आहे. पण बेसिकली कम्प्युटरला ही फक्त बायनरी लँग्वेज कळते, म्हणजे 0 आणि 1 हार्डवेअरला. तर प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये आपण जी काय माहिती दिलोय कम्प्युटरला, ती जर कम्प्युटरमध्ये एक्झिक्यूट करायची असेल तर त्याच्यासाठी आपल्याला मधला एक स्टेप लागतो, तो म्हणजे कंपायलेशन प्रोसेस. ओके, सो सी पासून पायथॉन पर्यंत, अँग्युलर, JS पर्यंत, AI पर्यंत, मशीन लर्निंग पर्यंत जे काय लँग्वेजेस डेव्हलप झाल्या त्या प्रत्येकाची स्वतःचे असे डिस्टिंक्ट युनिक फीचर्स आहेत आणि काही कॉमनॅलिटीज आहेत ज्या वापरून आपण कुठल्याही वेगवेगळ्या कम्प्युटर प्रोग्रामिंग लँग्वेजेस काय करू शकतो, शिकू शकतो. So these languages allows the computers to quickly and efficiently process large and complex map up information. There are dozens of programming languages used in the industry today. सध्या खूप more than thousands प्रोग्रामिंग लँग्वेज इंडस्ट्रीमध्ये यूज केल्या जातात आणि त्या प्रोग्रामिंग लँग्वेज पासून आपण एक चांगल्या पद्धतीचे किंवा कॉम्प्लेक्स टाईपची इन्फॉर्मेशन चांगल्या पद्धतीने ऍप्लिकेशनमध्ये काय करू शकतो, मांडू शकतो. सो सगळ्यात सुरुवात कुठून करायचे प्रोग्रामिंग लँग्वेजेस, मी इथं काही एक्झाम्पल्स घेतलेत बेसिक प्रोग्रामिंग लँग्वेजेस. तर सगळ्यात सुरुवात कम्प्युटर प्रोग्रामिंग लँग्वेजेसची करायची आपल्याला सी पासून. जसं आपण मुळाक्षरांपासून भाषा शिकायला सुरुवात करतो तसंच आपल्याला कम्प्युटर प्रोग्रामिंग लँग्वेजची सुरुवात सगळ्यात पहिल्यांदा कुठल्या लँग्वेज पासून करायची, सी. सी ही 1972 साली बेल लॅब्समध्ये डेव्हलप झालेली लँग्वेज आहे. ही स्ट्रक्चर ओरिएंटेड मिडल लेवल प्रोग्रामिंग लँग्वेज आहे जी ऍप्लिकेशन्स डेव्हलप करण्यासाठी वापरली जाते. याचे फीचर्स कुठले आहेत, इट इज सिम्पल टू लर्न, देर आर ओनली 32 कीवर्ड्स, इझी टू राईट सिस्टीम प्रोग्राम सच एज कंपायलर, इंटरप्रिटर्स, इट फाउंडेशनल लँग्वेज फॉर बिगिनर्स. म्हणजेच काय की जे कम्प्युटर प्रोग्रामिंग पहिल्यांदा सुरुवात करणार आहे त्यांच्यासाठी ही फाउंडेशन लँग्वेज आहे. मोस्ट डिव्हाइस ड्रायव्हर्स आर स्टील डेव्हलप्ड युझिंग सी लँग्वेज. सी लँग्वेज इज यूज टू डेव्हलप system applications that are integrated into operating systems such as Windows, Unix, Linux, as well as embedded software applications include graphics packages, word processors, spreadsheets, operating system development, database system, compiler, assembler, network drivers, and interpreter. Okay, so it is one of the first programming language which is used for the beginners. Then second important after C, that is called as C++. It is object oriented middle level programming language. It is released in year 1983 considering the object oriented version with C. So C++ was created to compile, learn efficient code while providing high-level abstraction to better manage large development projects. The C++ language is used to create computer programs and package software such as games,
office applications, graphics and video editors and operating system. The unique features is often the first programming language taught at college level. It is a quick processing and compilation mechanism, robust and standard library. Then third after coming of C++ is a Java. And Java is also general purpose object oriented high level programming language, but several feature or common feature it is web based development. Original name of Java is Oak. It is developed in year 1990 at Sun Microsystem. Java developed according to the principle of ORA, that is called write once run anywhere. Means that is a basic unique feature of this language. Means what? Once you have to develop the code in one machine, you can execute that code in another machine also if that machine is JVM is only available. जावा मध्ये एक युनिक फीचर असं आहे की तुम्ही एकदा का कोड लिहिला तर तो कोड कुठल्याही कॉम्प्युटरवरती तुम्ही एक्झिक्यूट करू शकता, फक्त त्या कॉम्प्युटरवरती JVM जावा व्हर्च्युअल मशीन अवेलेबल पाहिजे. Java is used to develop enterprise level application for video games, mobile application. It is also used for creating web based applications with JSP. When used online, Java also allows us to applets to download and use through a browser, which can then perform a function not normally available. Java is core foundation for developing the Android apps. Android application ची सुरुवात कुठून झालेली आहे तर जावा ह्या प्रोग्रामिंग लँग्वेज पासून झालेली आहे. बेसिक फीचर्स ऑफ जावा: application probability, robust and interpreted language, extensive network library. Next is C Sharp. Okay, so this symbol is called as a sharp, not hashtag. C Sharp is a multi-paradigm programming language. It is also object-oriented, generic, component-oriented. C Sharp is developed in year 2000 as a part of Microsoft. It is called as .NET Framework. In 2003, it became a ISO standardization. So C Sharp has base run of C, C++ and Java. It is combined three features languages into single. C Sharp is basically used to develop, create XML web services, Microsoft .NET connected applications for Windows operating system and the internet. It is basically used to create the web-based applications and internet application. Features similar to Java in capabilities, ideal for beginners. The go-to for working on Microsoft apps. Then next is Python. Python is an advanced programming language that is interpreted, object-oriented, built-in, flexible and robust semantics. Python was developed in the year 1980s as CWI in the Netherlands and first released in public 1991. Python lets you more quickly to integrate system as a scripting or glue language. It is also suited for rapid application development. It is a multidisciplinary approach because Python is basically used for developing most kind of applications in a computer, in a mobile, in a webs. So features of Python is simple to learn, easily read, associated web frameworks for developing web-based applications, free interpreter and standard library available in the source or binary on a major platforms. Then PHP. It is one of the open source scripting language designed for creating dynamic web pages that effectively work with database. It is also used as general purpose programming language. PHP was released in 1995 as a server-side scripting language, which is processed on a server become website in plain HTML. PHP is basically used to create web-based applications. PHP is primarily used alongside dynamic data heavy websites to collect data from data. It's also used in app development to generate dynamic page content. So features: it is easy to learn, embedded with HTML, free and open source, can be used on all the operating system and web server. Then Swift language. Swift is Apple's newest open source multi-paradigm programming language for iOS and OS apps. Swift integrates Objective-C named parameters and object-oriented model while including an advanced compiler, debugger and framework. It is basically used for creating the frameworks which is required for internet programming. Swift, which is based off the Objective-C programming language, was introduced in Apple's 2014 Worldwide Developer Conference. The newest version Swift was released in open source language 2015. Swift is primarily used by developers to create apps for iOS and OS X. Feature supports Playgrounds, a feature that lets programmers experiment and see immediate results. Easy to understand syntax and ideal for writing production ready code. Then Ruby language. It is 1995 designed Ruby created, described it as simple in appearance but it is very complex inside. Just like our human body, Ruby is open source object-oriented scripting language that can be used independently as a part of the Ruby on Rails web framework. Ruby is used for simulation, 3D modeling,
and to manage and track the info. It is basically used for developing the 3D modeling objects, means diagrams and games. It is some critical language like our body, so that's why it is basically used only the computer graphics part. Features: it is free to use, copy, modify and distribute, intuitive, flexible language, and it is completely object oriented, ability to use method chaining. Okay, so thank you. So in this video I will explain what are the job opportunities related to computer programming are available, and what are the different high level programming languages are available. I am taken here some examples along with their released versions, what basically they are used for which type of applications, and what are the unique features of those languages. Thank you.